शुभ सायं सर्वेभ्यः। समास यह प्रकरण हमारा चल रहा है जिसमें हमने समास कितने प्रकार के हैं उसमें पहला भेद अव्ययी भाव समास हमने पढ़ा और दूसरा जो भेद है तत्पुरुष समास उसका हम विभक्ति तत्पुरुष समास पढ़ रहे हैं, जिसमें हमने सबसे पहले द्वितीय तत्पुरुष समास, तृतीया तत्पुरुष समास, चतुर्थी तत्पुरुष समास यहाँ तक हमारा हुआ है। यहाँ तक समझ में आया है? हो सर। सेम कारक विभक्ति के जैसे है। ठीक है, आज हम पढ़ रहे हैं पंचमी तत्पुरुष समास। आज आपण शिकतोय पंचमी तत्पुरुष समास। आता याच्यामध्ये विग्रह पंचमी तत्पुरुष समास असल्यामुळे पूर्वपदात विग्रहामध्ये पूर्वपद जे आहे ते कोणत्या विभक्तीमध्ये असणार आहे? पंचमी. पंचमी विभक्तीमध्ये असणार आहे आणि उत्तर पद जे आहे ते आहे त्या विभक्तीमध्ये आहे त्या स्वरूपामध्ये राहणार आहे। ठीक आहे, आता पंचमी विभक्तीला कारक कोणतं येतं? पंचमी विभक्तीला कारक कोणतं येतं? कोण सांगते? संप्रदान. पंचमी पंचमी आप आपदा. हा, अपादान कारक येतं, अपादान कारक बरोबर आहे, छान। आपदा. अपादान कारकाची परिभाषा काय आहे? अर्थ काय कोणत्याही आहे? गोष्टीपासून वेगळे होणे. बरोबर, वेगळी होणे। तोच अर्थ इथे सुद्धा असणार आहे। संपूर्ण समासाचा किंवा विग्रहाचा पंचमी तत्पुरुष समासामध्ये अर्थ जो आहे तो अपादान कारक पंचमी विभक्तीचा होणार आहे, म्हणजे त्याच्या पासून अशा अर्थामध्ये। ठीक आहे, प्रामुख्याने कोणते शब्द दिलेले आहेत तर इथे उदाहरण म्हणून काही शब्द दिलेले आहेत, मुक्त, पतित, भीत, भयम इत्यादी। तर पहिलं उदाहरण पहा, वृक्षात पतितः, वृक्षपतितः, वृक्षात पतितः, वृक्षपतितः, अर्थ काय होईल? झाडावरून पडलेला. बरोबर, झाडावरून पडलेला किंवा झाडापासून पडलेला। आपण मराठीमध्ये झाडावरून पडलेला असंच म्हणतो, बरोबर आहे, परंतु त्याची पडण्याची क्रिया जी आहे ती झाडापासून वेगळी होत आहे, म्हणून वृक्षात पतितः। आणि प्रथम पदाचा विभक्ती आपण काढून टाकली, मूळ शब्द घेतला वृक्ष आणि पतितः, वृक्ष पतितः। पुढे पथात भ्रष्ट, पथभ्रष्ट, पंचमी विभक्ती आहे, पथात भ्रष्ट, पथभ्रष्ट, अर्थ काय होईल? रस्त्यावर पडलेला. मार्गापासून भटकलेला मार्गातून. पथभ्रष्ट, पथापासून भटकलेला, मार्गापासून भटकलेला अशा अर्थामध्ये। पदात मुक्त, पदात मुक्त, पदमुक्त, अर्थ सांगा। सर आवाज ब्लर होतोय. सगळ्यांना येत नाहीये स्पष्ट? सर आवाज नाही, येतच नाही आवाज. येतोय, आता येतोय आवाज? हा, आता येतो. पदमुक्त अर्थ काय होईल? ज्या कुठल्या पदावर आहे त्या पदापासून मुक्त झालेला, म्हणजे मुक्त झालेला. बरोबर, रिटायरमेंट. कार्यमुक्त विग्रह काय येईल? कार्य. कार्यात. कार्यात मुक्त. कार्यात मुक्त, बहुवचन सुद्धा वापरू शकतो आपण, कार्येभ्यः मुक्त। ठीक आहे, समजतंय? स्त्रीलिंगामध्ये असेल तर कार्यमुक्ता,
विशेषण म्हणून हे शब्द वापरले जाणार आहेत, पद वापरले जाणार आहेत. त्यामुळे ज्या पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंगामध्ये ज्या पदाचं हे विशेषण असणार आहे, ज्या व्यक्तीचं पुल्लिंगाचं असेल तर पथभ्रष्ट, पदमुक्त असं होईल. स्त्रीलिंगामध्ये पदमुक्ता असं होईल. ठीक आहे. आणि पदमुक्तम, कार्यमुक्तम असं नपुंसकलिंगामध्ये. शक्यतो पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्येच होतात ते रूप वापरली जातात. भयात भीतः, भयभीतः, भयापासून घाबरलेला. उदाहरण म्हणून पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. सर्पात भीतः, सर्प भीतः. हे सर्पापासून घाबरलेला. सिंहात भयम, सिंह भयम. सिंहापासून जे भय आहे त्याला म्हणतात सिंह भयम. व्याघ्र भयम, विग्रह. व्याघ्रात व्याघ्र भयम, विग्रह काय होईल? व्याघ्रात भयम. व्याघ्रात भयम. व्याघ्रात भयम, वाघापासून भय. ठीक आहे, समजलंय? हो सर. हे असे भरपूर उदाहरण आहेत की जे आपण व्यवहारामध्ये सुद्धा या समासाचे वापरू शकतो. जर एखाद्याला अंधारापासून भीती वाटते किंवा अंधारापासून घाबरलेला आहे, तर कसं म्हणणार बरं समासामध्ये, पंचमी तत्पुरुष समासामध्ये? एखादा मुलगा आहे जो अंधारापासून घाबरलेला आहे. ठीक आहे. भीती सर मी आणि सांगू. भिलेला अंध याच्यासाठी दोन वेगळे शब्द आहेत. भीतीसाठी भयम आहे आणि घाबरलेला याच्यासाठी भीत आहे. ठीक आहे, कोण सांगताय? सर मी सांगू. हा, सांग राहुल. सह अंधकारम भयम. हा, अंधकारम भयम असं होईल की अंधकार अंधकार भयम होईल? आणि अंधकार भयम भयम. होईल की भीत होईल? सर भयम. भयम कसं काय? तो कोण आहे? काय सर? मी काय वाक्य म्हटलं होतं? तो अंधकारापासून घाबरला आहे. अच्छा सर, मला वाटलं तो अंधकाराला घाबरतो. नाही, भयमचा अर्थ फक्त भीती असा होतो. जसं सिंह भयमचा अर्थ सिंहापासूनचे भय असा अर्थ होतो. ठीक आहे. पण एखादा सिंहापासून घाबरलेला आहे तर तिथे भय शब्द वापरून चालणार नाही, तिथे भीत वापरावा लागेल. आणि सिंहात भीत, सह सिंह भीत अस्ति. तो सिंहापासून घाबरलेला आहे. तसं तो अंधकारापासून घाबरलेला आहे कसं म्हणणार? सह अंधकार भीतः. सह अंधकार भीत असतील. तो अंधकारापासून घाबरलेला आहे. विग्रहामध्ये म्हणायचं झालं तर सह अंधकारात भीत अस्ति. समजलंय? पंचमी तत्पुरुष समजला? काही शंका आहे? नाही. पुढे षष्ठी तत्पुरुष समास बघा. षष्ठी तत्पुरुष समासामध्ये षष्ठी विभक्तीमध्ये पहिल्यांदा कारक कोणतं येतं? संबंध संबंधकार. संबंधकारक. संबंधकारक येतं. अर्थ कसा करतो आपण? चा, ची, छे मराठीमध्ये, बरोबर की नाही? हिंदीमध्ये का, की, के. बरोबर आहे.
तोच अर्थ हो. इथे होणार आहे. आणि विग्रहामध्ये प्रथम पुरुष प्रथम पदाची काय होणार आहे? षष्ठी विभक्ती होणार आहे. शिवस्य आलयः, शिवालयः, शिवाचे आलय, शिवालयः, शिवस्य आलयः, शिवालयः. तसं देवालयः विग्रह काय होईल? देवस्य आलयः, देवस्य आलयः. देवालय. शकुंतला निवासः. सांगा बरं विग्रह. शकुन शकुंतला निवास. नि- हा, शकुंतला निवासः शकुंतलेची विग्रह काय होईल? अं, षष्ठी शकुंतलायाः निवासः. बरोबर, छान, उत्तम, बहु उत्तम. शकुंतलायाः निवासः. घराला नाव दिलेलं असतं, शकुंतला निवास, वैष्णव सदन, कृष्ण कुंज. हे सगळे षष्ठी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. जसं कृष्ण कुंज विग्रह काय होईल? कृष्णस्य कुंजः. कृष्णस्य कुंज म्हणजे कृष्णाचं घर. बरोबर की नाही? शकुंतलायाः निवासः, शकुंतला निवासः, शकुंतलाचे घर, शकुंतलाचा निवास, असं. सचिवालयः विग्रह काय होईल? सचिवालयः. सचिवस्य आलयः. सचिवस्य आलयः. समजतंय? पुढे बघा. हो सर. मातुः आज्ञा, मात्राज्ञा. आता इथे काय झालेलं आहे? मूळ शब्द मातृ आहे आणि पुढे आज्ञाचा आ आलेला आहे. समास करताना आपण प्रथम पदाचा जो मूळ शब्द आहे तो घेत असतो. ठीक आहे, जसाच्या तसं पद आपण फक्त विभक्ती काढून घेत नाहीत. ठीक आहे, जरी आपल्याला वरती शिवस्य आलय यामध्ये शिव शब्द दिसत असला तरी सुद्धा तो शिव शब्द आहे, पद नाही. मूळ शब्द शिव आहे. तसं मातुचा मूळ शब्द काय आहे? तर मातुचा मूळ शब्द मातृ आहे. आणि मातृधन आज्ञा, रूच्या पुढे आ आलेला आहे. कोणती संधी झालेली आहे? कोण सांगताय? सर गुणसंजी. गुणसंधी कशी होईल? गुणसंधीमध्ये रूच्या जागेवरती काय आदेश होतो? आणि रू अच्या पुढे असतो की आच्या मागे असतो? गुणसंधीमध्ये गुण कोण कोण आहेत? ए, ओ, अर आणि अल हे गुण आहेत. तर रू ज्या वेळेस अ आच्या पुढे रू येईल त्यावेळेस अर आदेश होतो. आता इथे अर आदेश झालाय का? रूच्या जागेवर आदेश काय झालाय ते सांगा. हम्म. रूच्या जागी मात्रा म्हणजे र चा आदेश झाला का? र आदेश झाला, बरोबर आहे. रूच्या जागेवर र आदेश रे झाला. रे. र र फक्त र. रूच्या जागेवर र आदेश झाला. मग रूच्या जागेवर र आदेश कोणत्या विभक्तीमध्ये संधीमध्ये होतो? य, र, ल, व हे आदेश कोणत्या संधीमध्ये होतात? य, व, र, ल यण संधीमध्ये होतात. बरोबर आहे. ते यण संधीच्या नियमाने इथे र आला आणि तच्या पुढे हलंत र आला, त्याचा त्र तयार झालं. आज्ञाचा आ त्यामध्ये गेला, मात्र आज्ञा. हे अर्थ काय आहे? सर मागेची आज्ञा. सर बोला ना अंबिका मॅडम. सर माझ्याकडे माहित नाही, आज थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर मीटिंग ऑटोमॅटिक कट होऊन परत जॉईन होत आहे, पण थोडा प्रॉब्लेम येतोय सर. ओके ओके. तर मग मी समजतंय का? रेकॉर्डिंग इमिडिएटली पाठवेल मी आन्सर तुम्हाला. कर. खूपच प्रॉब्लेम आला तर रेकॉर्डिंग पाठवेल मी हा. तुम्हाला, काळजी करू. ओके. पुढे देवानाम अधिपती, देवाधिपती, देवांचा अधिपती. ठीक आहे, देवांचा अधिपती, देवानाम अधिपती.
जीवनस्य रक्षा, जीवन रक्षा, राज्ञः पुरुषः, राजपुरुषः, मूळ शब्द राज, हा राजपुरुषः. राज आहे, तर राजपुरुष, राजाचा पुरुष, राज्ञ ही षष्टी विभक्ती एकवचन आहे. ठीक आहे, पुढे तस्य उपरी. आता तस्य हे कोणत्या सर्वनामाचं रूप आहे? तस्य, तत् सर्वनामाचं षष्टी विभक्ती एकवचन आहे, बरोबर. त्यामुळे समास होताना तस्यच्या जागेवर मूळ शब्द म्हणजेच मूळ सर्वनाम काय येणार आहे? तत् येणार आहे. म्हणून इथे तत् आलं, तत्, आणि पुढे उपरी आलेलं आहे. आता इथे तच्या जागेवर काय आदेश झाला बरं, कोण सांगताय? तच्या जागेवर आदेश काय झालेला आहे? सोपा आहे, शब्द तिथे लिहिलेला आहे, तदुपरी झालेला आहे, द आदेश झालेला आहे. आणि तच्या जागेवर त्याच्या द पुढे आदेश, त्याच्या जागी बरोबर आहे. कोणत्या नियमाने होतो? कोणत्या पहिल्या अक्षराच्या जागी कोणत्या संधीच्या नियमाने होतो? पहिल्या अक्षराच्या जागी जस्ट जस्ट संधी. बरोबर आहे, छान. जस्तो संधीच्या नियमाने तच्या जागेवर द आदेश झालेला आहे आणि तदुपरी असं रूप तयार झालेलं आहे, म्हणजे त्याच्यावर. परेशाम उपकार, परोपकार. परोपकार, पर शब्द आहे, परेशाम षष्टी विभक्ती बहुवचन आहे. अर्थ काय आहे? लोकांचा उपकार. ठीक आहे, परोपकार घेऊ नये, लोकांचा उपकार घेऊ नये अशा अर्थामध्ये. राष्ट्रस्य पतिः, राष्ट्रपतिः, राष्ट्रपतिः, राष्ट्रस्य पतिः, देशाचे पती, देशाचे मुख्य व्यक्ती, राष्ट्रपतिः. समजलंय इथपर्यंत? हो सर, हो सर. काही शंका आहे? व्यवहारामध्ये आपण इतके उदाहरण वापरतो षष्टी तत्पुरुष समासाचे, तुम्ही निरीक्षण करायला लागलं की तुमच्या लक्षात येईल की एवढे सगळे जसं की मी उदाहरण एक 2-4 उदाहरणं सांगितले, घराची नावं ही सगळे षष्टी तत्पुरुष समासामध्ये येतात. ते भलेही कुठे मराठीमध्ये किंवा कुठे कुठे संस्कृत मध्ये असेल. वैष्णव सदनः, वैष्णवानां सदनः अथवा वैष्णवस्य सदनः. ठीक आहे, नाहीये काही शंका? समजलंय? अंबिका मॅम समजलंय? हो राहुल? सर, हो सर. हो अजून एखादं उदाहरण, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रस्य अध्यक्षः, राष्ट्राचे अध्यक्ष. कार्याध्यक्ष हा सुद्धा शब्द वापरला जातो, कार्याध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यस्य अध्यक्षः. हम्म. युवा नेता एक शब्द वापरला जातो बघा, युवा नेता. कोण सांगते बरं युवा नेताचा विग्रह? युवा नेता, हम्म? युवकस्य नेता. युवक, युवक शब्द युवक आहे, बरोबर. युवकस्य नेता. आता मला इथे एक वचन योग्य राहील की बहुवचन? नाही, बहुवचन युवा नेता. बहुवचन, कारण की नेता कसा आहे? अनेक लोकांचा नेता असणार आहे. इथे राष्ट्रस्य पती ही एकच राष्ट्र आहे, देश एकच आहे, त्या देशामध्ये पुष्कळ लोक राहतील हा भाग वेगळा, पण देश एकवचनी आहे ना, त्यामुळे राष्ट्रस्य बरोबर आहे. पण ज्या वेळेस आपण युवकानाम नेता असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला नेता शब्द असल्यामुळे
बहुवचन वापरावं लागेल, कारण की नेता एकाचा नसतो तर अनेकांचा असतो. अर्थ जरी षष्टी तत्पुरुषाचा होत असेल, षष्टी विभक्ती, तरी सुद्धा आपल्याला षष्टीचं बहुवचन वापरावं लागेल. तर असं आपल्याला प्रसंगावधानानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, एकवचन, द्विवचन, बहुवचन वापरायचं आहे. ठीक आहे. अर्थ महत्वाचा आहे समासामध्ये. अर्थ कसा होतोय किंवा कसा करणं योग्य आहे. आता इथे राज्ञ पुरुष, इथे राज्ञची राज्ञानाम अशी बहुवचन षष्टी विभक्तीचं वापरणं योग्य नाही, कारण की अनेक राजाचा एक पुरुष असू शकत नाही. बरोबर की नाही? हा. हो सर. एका राजाचाच एक पुरुष असणार असं. ठीक आहे, समजलंय? हो सर. पुढे बघा, सप्तमी तत्पुरुष समास. सप्तमी तत्पुरुष समास कोणतं कारक येतं सप्तमी विभक्तीला? हम्म. संबंध संबंध सप्तमी विभक्तीला कोणतं कारक येतं? अधिकरण. अधिकरण कारक येतं. आणि अधिकरण कारकाचा अर्थ काय आहे? च्या मध्ये. ठीक आहे, आतमध्ये ठाई मराठीमध्ये. पूर्वपद हे सप्तमी विभक्तीमध्ये असणार आहे. बघा उदाहरण बघा, जले मग्न, जलमग्न, जलामध्ये पाण्यामध्ये मग्न झालेला, जलमग्न. वाची पटुहू, वाक शब्द आहे वाक, त्याच वाची सप्तमी विभक्ती एक वचन, वाक पटुहू म्हणजे बोलण्यामध्ये पटाईत असलेला. सर. हम्म. सर, माझ्या बुक मध्ये मग्न म्हणजे डुबून गेलेला असं आहे. नद्य मग्न. हा, डुबून तर गेलेला. ते चुकीचं आहे. डुबून गेलेला म्हणजे तात्पर्य काय आहे त्याचं, मराठीमध्ये डायरेक्ट बुडाला, मेला अशा अर्थामध्ये डुबून गेलेला असा अर्थ नाहीये तो. डुबून जाणं म्हणजे काय, एकाग्र होणं असा अर्थ आहे तो. जसं आपण समजा गाणं ऐकत असतो आणि गाणं ऐकता ऐकता आपण एकदम त्याच्यामध्ये तल्लीन होतो, तर ती जी स्थिती आहे त्याच्यासाठी मग्न शब्द वापरला जातो. सर, मग नद्य मग्न ह्याचं मिनिंग? नदीमध्ये मग्न झालेला, ते वाक्य काय आहे तिथे? ओके सर. दशमः नद्य मग्न. दशमः नद्यम मग्न, हा तिथे बरोबर आहे, तिथे बुडाले हाच अर्थ आहे. परंतु मग्न शब्दाचा अर्थ जास्त बुडाले असा होत नाही, तल्लीन होणे असा होतो. तिथे मय ओके शब्द सर. वापरला जातो जास्त ठिकाणी, जलमय अभवत. राहुल समजलाय? हो सर. पुढे कलहे रुचिही, कलह म्हणजे काय भांडण. आणि रुचिही म्हणजे आवड. कलह हे सप्तमी विभक्ती एक वचन आहे, अर्थ काय भांडणात होईल? भांडणात आवड असलेला. हा, भांडणात आवड असलेला. कलहे रुचिही, भांडणामध्ये आवड असलेला. व्यवहारे कुशलः, व्यवहार कुशलः, व्यवहारामध्ये हुशार असलेला. मध्ये अंतरः, मध्यांतरः, मध्य शब्द आहे मध्य, आणि मध्ये अंतरः अर्थ काय होईल, मध्यामध्ये असलेलं अंतर, तर मध्यांतरः. चित्रपटामध्ये येतं बघा मध्यांतरः, मराठी असेल तर मध्यांतरः येतं, हिंदी असेल तर काय इंग्लिशमध्ये येतं इंटरमिशन काहीतरी असू दे. क्रीडायां निपुणः, काय सर? मध्यांतर, मध्यांतर चित्रपटामध्ये येतं ना मध्ये, मराठी चित्रपट असेल तर मध्यांतर दाखवलं येतं, हा. आणि हिंदी चित्रपटामध्ये जो मध्ये ब्रेक असतो ते तर इंग्लिश मध्ये येतं. तो शब्द इंटरमिशन. आहे मध्यांतर. क्रीडायां निपुणः, खेळामध्ये पटाईत असलेला. खेळात
आतपे शुष्कः. शुष्क म्हणजे वाळलेला. आतपे म्हणजे हो. उन्हामध्ये. आतप शब्द आहे उन्हा ऊन उन्हामध्ये. या अर्थ. तर आतप शुष्क उन्हामुळे वाळलेला उन्हामध्ये किंवा वाळलेला. उन्हात वाळलेला. हा, उन्हात वाळलेला. उन्हामुळे वाळलेला नाही, उन्हात वाळलेला असं. उन्हामुळे वाळलेला सुद्धा होईल तृतीय विभक्ती. काही ठिकाणी आहे की आपण दोन तत्पुरुष समास त्या ठिकाणी करू शकतो, विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास सुद्धा इथे होऊ शकतो. शास्त्रेषु प्रवीण. शास्त्रात प्रवीण शास्त्र असलेला. प्रवीण. शास्त्र शास्त्रामध्ये प्रवीण. प्रवीण असलेला. शास्त्रेषु प्रवीण. गणित तज्ञ. गणितात विग्रह प्रवीण विग्रह. असलेला किंवा अर्थ सम्यक् गणित अस्ति बहु उत्तमम्. विग्रह. गणिते हं? गणिते तज्ञ. हा तज्ञ. हा. एखादा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेमध्ये शब्द वापरला जातो बघा. राजनीती धुरंधर. कोणत्या हा समासाचं त्यांच्या उदाहरण आहे ह्याच्यामध्ये ते? हो सर. राजनीती धुरंधर. राजनीती धुरंधर असलेला. हा, राजनीतीमध्ये धुरंधर असलेला. सप्तमी तत्पुरुष समास आहे तिथे. नीती शब्द आहे, मतीप्रमाणे चालतो. सप्तमी विभक्ती एक वचन. मतौ. राजनीतौ धुरंधरः. समजलंय? सप्तमी तत्पुरुष समास समजला आहे. हो सर. हो सर. सावकाश जेव, गरम पाणी करून देते ती म्हणजे मग ठीक आहे, झोपणार. चालेल. या ठिकाणी आपला विभक्ती तत्पुरुष समास संपलेला आहे. तत्पुरुष समासाचे दोन प्रकार आपले अजून राहिलेले आहेत, नय तत्पुरुष समास आणि अं, उपपद तत्पुरुष समास. ते आपण सोमवारी घेऊया. ठीक आहे. हो सर. थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्य.